सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्कार, जय शिवराय आणि जय भीम. बघा, आता सध्या मराठा समाजाचं वोट कुणाकडे जाईल यावेळेस? शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस की भाजप? प्रामुख्याने महाराष्ट्रामधील मराठा वर्ग, मराठा समाज यावेळेस कुणासोबत असेल? आणि ज्यासोबत मराठा समाज असेल तो सत्तेमध्ये नक्कीच येऊ शकतो. मित्रांनो, मी आपला मित्र जगताप आर्जे, तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल. बघा, सर्वांचं प्रथमतः मी सहर्ष स्वागत करतोय. आपला आजचा विषय पण खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप महत्वाचा विषय आजचा. तो म्हणजे मराठा प्रस्थापित आणि विस्थापित यामधला जो वाद पेटलेला आहे. प्रामुख्याने जास्त मनुष्यबळ विधानसभेला आहे, परिषदेला पण आहे. एवढं असताना सुद्धा प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्थापित मराठे सध्या उभे टाकलेले आहेत. एक मराठीमध्ये वारंवार बोललं जातं, मराठा खडा तो सरकार से बडा. कारण जास्ती जर बल म्हणलं, जास्ती बळ म्हणलं महाराष्ट्रामध्ये ते आहे मराठा समाजाचं. आणि आता हेच मराठा समाजाची जी वोट आहे, वोट बँक म्हणून आतापर्यंत जे लोक यांचा वापर करायचे, मराठा म्हणून शिवाजी महाराजांचे शपथा खाऊन किंवा जातीमध्ये तेढ निर्माण करून आपल्या पोळ्या प्रत्येकाने आतापर्यंत भाजून घेतलेल्या आहेत. आणि त्या पोळ्या करपल्या, यावेळेस त्या पोळ्या पूर्णपणे करपून गेलेल्या आहेत. कारण बघा, मनामध्ये घर करायला खूप काही काम करावं लागतं, खूप चांगल्या चांगल्या गोष्टी करावं लागतं, पण मनातून उतरण्यासाठी एखादी चूक सुद्धा नडू शकते किंवा महागात पडू शकते. आणि तीच चूक ह्यावेळेस प्रस्थापितांनी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये. ज्यावेळेस बघा, आता आपण दोन गोष्टी प्रामुख्याने बघूया. आता पहिली गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा समाज प्रस्थापासून दूर का गेला? पहिलं कारण आहे मराठा आरक्षण. मराठा आरक्षणाविषयी महाराष्ट्रामधील प्रस्थापितांमधील कुणीही वाच्यता केली नाही किंवा कुणीही सपोर्ट हा केला नाही आरक्षणाला. हे कारण आहे. दुसरं कारण आहे की ज्या वेळेस मराठा समाजाला गरज होती या लोकांची, त्यावेळेस यांच्या पाठीमागं असं कुणीच आलं नाही. फक्त हे दोनच कारण आहेत. हे कारण त्यांना लहान वाटतात, पण हे कारण गरीब मराठ्याकरता खूप महत्वाची आहेत. आता बघा, आपण समजून घेऊया की हा मराठा समाज पारंपरिक पद्धतीनं आतापर्यंत वोट कुणाला करत आलाय. बघा, पहिलं आपल्या मतदारसंघामध्ये जो थांबलेला उमेदवार मराठा आहे त्यांना तर प्रामुख्याने वोट केलेलंच आहे, पण पक्ष कुठला स्वीकारलेला आहे? एक मराठीमधील गाणं या ठिकाणी आठवतं, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. झेंडे भरपूर आहेत, पक्ष भरपूर आहेत, आणि प्रत्येक पक्षामध्ये हा मराठा प्रस्थापित उभारलेला असतो, थांबलेला असतो. खासदारकीला, नगरसेवकाला, सरपंचकीला किंवा आपला आमदारकीला. मग अशा वेळेस प्रामुख्याने मराठा समाजानं आतापर्यंत शिवसेनेला जवळ केलं, काही लोकांनी काँग्रेसला पण जवळ केलं, राष्ट्रवादीला पण जवळ केलं. कारण मराठ्यांचे वोट हे तिघा चौघामध्ये विभागले होते. आता ही विभागलेले मत एक वटलेत पूर्णपणे. कारण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेस मराठा समाज एकत्र आलेला आहे त्या त्या वेळेस काहीतरी इतिहास घडलेला आहे, हे गोष्ट नाकारता येत नाही. पण अशा वेळेस प्रस्थापितांनी जे छळ केला लोकांचा, हा सुद्धा लोक विसरलेले नाहीत. आणि लोक पूर्णपणे नाराज आहेत यांच्यावरती. हा नाराजपणा, ही नाराजगी एकमेव कारण असणार 2024 मध्ये, की 2024 मध्ये याचा जो परिणाम आहे, याचा परिणाम हा प्रस्थापितांना नक्कीच भोगावा. आता विषय येतो मग, हा जो मतदार आहे, जे मराठा मतदार आहेत, ते यावेळेस कुणाला स्वीकारतील? त्यामध्ये प्रामुख्याने आता त्यांचे सर्व आहे. जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मराठा समाज यावेळेस यांना जागा दाखवून देईल. कुणाला? प्रस्थापित मराठ्यांना. आणि महाराष्ट्रामध्ये एकही मराठा निवडून येणार नाही, त्यांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे. आता यामध्येच 2024च्या इलेक्शनला सगळ्यात जास्त धोका हा मराठा उमेदवाराला आहे. मुद्दा पहिला. दुसरा मुद्दा, हा धोका तर आहेच, पण कुठल्याही राजकीय पक्षाच्या पाठीमागं हा समाज जाणार नाही. आता ह्या 2-3 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी सभा आहे, 900 एकरावरती होणारी, त्यामध्ये पुढील रूपरेषा ठरणार आहे. तत्पूर्वी, त्या अगोदर
एक अशी गोष्ट ठरलेली आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये अशा प्रत्येक मतदारसंघातून कमीत कमी 1000 उमेदवार फॉर्म भरणार आहेत आणि जर 1000 लोक फॉर्म भरत असतील त्यावेळेस याचा फटका सर्वांनाच बसेल. परिणामी या ठिकाणी एक शक्यता नाकारता येणार नाही, ते म्हणजे याचा फायदा हा भाजपलाच होणार आहे. आणि अशा वेळेस महाराष्ट्रामधील जरांगे पाटील हे प्रकाशजी आंबेडकरांना साथ देतील का? कारण लोकांना पण हे सरकार नको आहे. आणि वारंवार बघ जरांगे पाटलांना आंबेडकरांनी बोललेलं आहे की पाटील तुम्ही ज्या गोष्टी करत आहात, जोपर्यंत तुम्ही सत्तेमध्ये येत नाही, जोपर्यंत आपले लोक विस्थापित लोक सत्तेमध्ये जात नाही, तोपर्यंत जे आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होऊ शकत नाही. आणि आपल्या जर मागण्या आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या असतील तर आपल्याला सत्तेमध्ये हे जावंच लागणार आहे किंवा यावंच लागणार आहे. ह्या गोष्टी जरांगे पाटलांना आपले आंबेडकरांनी बोलल्या होत्या, त्यावरती पाटील सुद्धा सकारात्मक होते. या आपल्याला गोष्टी नाकारता येत नाही त्या ठिकाणी. आणि हे सकारात्मकता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खरंच ह्या गोष्टी पूर्णपणे अंमलात येतील का, हा पण विषय आहे. पण तुर्तास सध्या मराठा हा कुणाच्या पाठीमागा असेल तर मराठा हा पूर्णपणे जरांगे पाटील यांच्या पाठीमागा आहे. 100 पैकी 90% मराठा तरी सध्या जरांगे पाटलांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. जरांगे पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा, पाटील म्हणतेच त्यालाच मतदान करायचं. पाटील ज्यांना सांगतील की आपल्याला याला निवडून आणायचंय त्यावेळेस त्यांना पूर्णपणे सपोर्ट हा समाज नक्कीच करणार. आता यामध्ये शक्यता फक्त एकच येते की भविष्यामध्ये शिवबा संघटना आणि वंचित संघटना एकत्र येऊन आपलं वोट बँक एक नवीन तयार करतील की काय, मराठा समाज आणि त्यानंतर बहुजन समाज. कारण एकटे मराठाही थांबले तरीही मराठा समाज हा आपली सत्ता स्थापन करू शकणार नाही. त्यामुळे कोणतरी सपोर्टला पाहिजेच. आणि हे सपोर्टिव्ह टीम म्हणून बहुजन आघाडी आहे, वंचित बहुजन आघाडी एकत्रित येऊन काम करणार का? किंवा जो ओबीसीचा नवीन पक्ष निघालाय त्यासोबत बाळासाहेब असतील की बाळासाहेब जरांगे पाटलासोबत असतील हे आपल्याला काळच समजेल. तुम्हाला याविषयी नेमकं वाटतंय काय, नक्कीच खाली कमेंट करून सांगा की भविष्यामध्ये जरांगे पाटील जे सांगतील आणि ते सांगेल तेच उमेदवार निवडून येतील की जरांगे पाटलाच्या मनाप्रमाणे किंवा लोकांच्या मनाप्रमाणे या ठिकाणी युती होऊन एक मराठ्यांचं बहुजनांचं असं राज्य महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल का? तुमचं याविषयी नेमकं मत काय आहे? तुम्हाला नेमकं वाटते काय विषयावरती की भविष्यामध्ये बाबा महाराष्ट्रामध्ये नेमकं काय होऊ शकतं? मराठा वोटर आहेत ते नेमकं कुणाला स्वीकारतील, कुणाला ते निवडतील, हे तुम्ही खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. सर्वांना जय हिंद, गुड